कळंबीचा शंभो 81 रायफल ड्रायव्हर आहे तो विशाल ड्रायव्हर 1-2 मध्ये बसणार का तर बसायलाच पाहिजे कारण ड्रायव्हर पण विशाल ड्रायव्हर आहे. आपल्यासारख्यानं काय करायचं आपल्यासारख्यानं आता खिलार काय करायचे वस्त्र तयार करायचे आणि खायचे. गेल्या वर्षी नाव नाही घेत किती बैलांची हवा होती ती बैल आज एक बी नाही. बरं मजा घेते तिथे मजा घेणार त्यांचा दिवस आहे त्यांचा दिवस आहे. अंबरनाथचा राजा झाला त्या दावणीचा आणि तो मी एकदा सांगून गेलेला होणार बोलाल तर होतो जा नाही तर नाहीच बोलता ना हात राहत पेपर रोज आहे मैदान रोज आहे पेपर रोज आहे. शेवट करायला आलाय आमच्याकडे. हो शेवट गाड ह्या मैदानाचा सेमी म्हणजे बारक्या मैदानाचा फायनल आहे. हो तेवढा आहे. पहिल्या गटातली पहिली गाडी बसली गाडी पहिल्या गटात पहिली गाडी नमस्कार. नमस्ते. आज गाड्या किती येते काय? आज एकच आहे सर्जाची आहे फक्त. सर्जाची हो सरदारपूर आहे. काय निघले का गटबेट? निघाले 18 मध्ये निघाले. 18 मध्ये किती तास आहे? तास आहे कडनच आहे का? सरजा कडनं पळतो ना? सरजा कडनं उजव्या साईडनं पळते. ती समीर शेठचा की नाही मोठे गावचं ते डाव्या साईडनं बाहेरनं पळतो ना. प्रवीण शेठ कोणगावचं. मैदान कसं आहे? चांगलं एक नंबर आहे ना? नियोजन चांगलं केलं. दिवस चांगले यायला लागलेत मैदानात. हो सोन्याचे दिवस आले. सोन्याचे दिवस बारीक कोणीकडं काय चाललंय आता गाड्या निघते काय कुठं काय बघायचं चाललंय. किती गाड्या येत्या? एकच आहे गाडी एकच आहे. कोणती? आपले रायफलचे आणि राजा 81 MM चा राजा आणि आपला रायफल. तुमचा रायफल. हा बरं मजा घेते तिथे. मजा घेणार त्यांचा दिवस आहे त्यांचा दिवस आहे. मैदान कसं आहे? 1 नंबर आहे. पळा 1 नंबर आहे ना? 1 नंबर. गाड्या लय कमी आहेत. काय होतं आता मोठ्या गाड्या म्हणले की बारक्या गाड्या येणार ते. बारक्या मैदानात बारक्या गाड्या लय भारी बटले होते. मोठ्या गाड्याच्या बिहाने येणार ती बारकी बैलवाली. आणि प्रवेश फी पण जास्त आहे. प्रवेश फी बी आहे आणि गरीब शेतकऱ्याला नाही एवढे म्हणजे प्रवेश फी न म्हणा आहे ना त्याने विषय असं होतो. वाडात आणि भाडं आलं प्रवेश फी एवढी 5000 त्यातनं कडे निघते डबल नोंदा येणार. बरोबर कुठं येईल तिथनं पळायला तिथं पळायचं. मैदान कसं चाललं? 1 नंबर मैदान आहे. 1 नंबर. हा सगळे गट एकदम काढले ती. कधी किती वाजता काढलं? आता 11ला सुरुवात केली. हॅलो मैदानातील गडी क्रमांक 2 वळा सगळे एक साथ गट. नियोजन जबरदस्त नियोजन काय होईल ते पारदर्शक होणार होता. 35 गट करणार तरी बी अंधार पडणार फायनलला. नाही अंधार पडत. मी सांगतो ना अंधार पडू देत की लाईट बीट केली ना म्हणून अंधार पडणार. 35 गट असं काय महाराज आता फक्त एकच नाव आहे बाजूला सरकला तयार केला बरं का लारा. केला तयार झाला. दुसरा गट आला बघूया की. अरे बाय गट दुसरा सजी इथं निकललाय. गाड्या सोडून येणार बाहेर नाही या. येऊ द्या 3 आधी द्या. जाते का गाड्या सोडून येणार बाहेर नाही या. शाळेची व्हिडिओ बघितले ना? लय व्हायरल झाली शाळेची व्हिडिओ. आवडले ना? आवडली सगळ्यांना आणि सरांनी सगळ्या मुलांना शाळेतल्या टीव्हीवर दाखवली. स्क्रीनवरती दाखवली. हो सगळ्यांना. आणि खिलारची आवड सगळ्यांना त्यासाठी दिली त्यांनी म्हणजे खिलारबद्दल माहिती देखील चांगली दिली. शिक्षकांना आवडली. खिलारचं महत्व बी सांगितलं सरांनी. मला बी बोलवून घेतलं होतं. म्हणले कुणाला बोलावलं होतं म्हणजे कोण होतं म्हणलं खिलार काववाले गाडगे सर होतं म्हणले. त्यांनी केली ती व्हिडिओ म्हणजे त्यांना भेटलं तर सांगा अभिनंदन त्यांचं. आवडली. खिलारचं महत्व सरांनी बी समजून सांगितलं सगळं. कारण काय म्हणतं का सुकोर ही जे येणारी पिढी आहे की नाही त्यांच्यात पण जागृती झाली पाहिजे. कारण हीच पुढं टिकवणार आहेत.
त्यामुळे आता नाही खिलारची आवड ही झालीच पाहिजे मुलांना बी. आता शाळेतल्या मुलांच्या मध्ये खिल्लारची जनजागृती करणं गरजेचं आहे. मनापासून धन्यवाद आहे. विशाल ड्रायव्हर आज कुठल्या गाड्या येत्या तुमच्याकडे? गाडी आज नाही मला. काय नाही असं नाही म्हणता पळवताना परत 2-3 दिसते. नाही मला नाही गाडी कुणाची आज. हा. आज छकडे सुचला आहे. आहे ना पलीकडे पण 23 तारखेला दिली गाडी तुम्हाला मिर्झादे मंडप दिली आपली खास गाडी दिली आणि ते गुलालात गेली पाहिजे आता सांगतोय मी. सापला घेशील काय? 3 पाय गेला. 23 आहे पुन्हा 29 आहे आणि पुन्हा 3 आहे. 3 मैदानात दिली आहे. मी सांगितलं 2 मैदानात तर गुलाल नक्की होईल. तुम्ही इसकाटल्यावर परत सगळं माझ्याकडे येता या. नाही आता इसकाटल्यावर झाले काम. देव पाक देवारात पारदीला गेलं मग येताय देवासने आणा बोलवून म्हणून. या ठिकाणी निकाल बघितलं ना. गाय आली होती तुमची त्या दिवशी. गुंडा पवाराने बाजाकडे गाय पाठवली त्यांच्याकडे म्हणजे चांगल्या डोंगराचं गाय येते आहे नाही तुमच्याकडे जुन्या. मित्राची एक गाय म्हणले बाजा बरा आहे ना. काल एक पाठवली होती पण ती आता आजच्या मैदानमुळे आली नाही ती. अच्छा पुढच्या मग हिटवर काय गाडी आणली का? नाही असं कसं रनिंग आहे हा लय रनिंग आहे बघायला आलो. फक्त बघायला उद्या पळायचं आरडगावला. आणि मग ह्याला कोळ्याला कोळ्याला 23 ला की गाडी आहे ना. ते गरिबांचं मैदान कोळ्याचं आहे ना. पारंपरिक आहे. पारंपरिक आहे महाराष्ट्र केसरी मैदान. गुंडा पवार आता पहिले किती घरी? 11 त्यातले मग घरची गाडी किती पळते त्या? 3 घरच्या गाड्या येते. 3 वाजता येते. आणि मग आज आणली काय का? नाही आज नाही. का नाही आणली? मोठं मैदान आहे आपण त्या लेवलची पहिली नाही अजून मैदान. प्रवेश फी 5,000 आहे. प्रवेश फी 5,000 आहे. तिकडे आपलं एक बारकं मैदान होते तेवढ्यात हाऊस होती आहे ना. मग आता पुढं कुठल्या मैदानात गाड्या दिसणार? उद्या आरडगाव 23 ला कोळ हा 20 ला कर्ज जामखेडला एक आहे. पण हे क्षेत्र परवडेल का? नाही परवडत. नाही महाग झाले क्षेत्र. महाग झाला. खेळले अवघड झालाय. मग आपल्यासारख्यानं काय करायचं? आपल्यासारख्यानं आता खिलार गाय करायचे वस्त्र तयार करायचे आणि खायचे. इंजिनियर आहे तर डिग्री झाली सिव्हिलची आणि लय मॅच्युरिटी आहे लहानपणापासून या क्षेत्रात आहे. मग त्यांच्याकडे नाही म्हटलं तर 20-25 वर्षाचा अनुभव आहे आणि 11, 12, 15, 16 बैल धावणीला येते. अनुभव काय बार काय काय ते माणूस सुद्धा म्हणतो आपण आपल्या गाया पाळून खोंडे विकायचे. नाही खेळ नाही तसा राहिला ना. पैशाचा झाला. पैशात झालाय. नवीन लोकांनी त्रास दिलाय. बिना अनुभवाच्या लोकांनी बैल घेऊन पोरांनी सोरांनी सगळं शाळा बिळा सोडले इकडे जवळले. ती दुसरं करते म्हणून करायचं ते कुठेतरी चांगल्या गाडीला त्रास होतो ना. मध्ये बात्या पुरा अभ्यास पाहिजे हो तर ह्यात पडलं तर खरं नाही तर लय अवघड आहे. अभ्यास पाहिजे. अभ्यास पाहिजे. काय अभ्यास पाहिजे? अभ्यास पाहिजे म्हणजे एखाद्या चांगल्या माणसाच्या मागे 2-3 वर्ष तरी तुम्ही घालवली पाहिजे क्षेत्रात. त्यानं काय येऊन न येऊन देऊन तुम्हाला पण त्याच्या मागे थांबून काय करतोय सोडतोय कसा पळवतोय कसा ड्रायव्हर गाडी कशी आणतात सांभाळतात कशी एवढा सगळा अभ्यास करूनच त्यांना आता झाला पाहिजे. तुम्ही घेतले म्हणून मी घेऊन नाही जमणार. पैसे आहेत म्हणून काय बी करून नाही चालत. त्याला अनुभव पाहिजे. 81 रायफल कळंबीचा शंभू ड्रायव्हर आहेत तो विशाल ड्रायव्हर. कळंबीचा शंभू 81 रायफल ड्रायव्हर आहे तो विशाल ड्रायव्हर. किती गट हो? 7 नंबर गट. जयंत केशरी भव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान. मधल्या रानात वाढू नको. एवढी हाईट आहे. कळंबीचा शंभू मोठा झाला. किती गाड्या आणल्या? 2 सरपंच. सरपंच शंभू. सरपंच कोणा बरं? सासवडचं सोनं. 2 टॉपची बैल घरी आहेत एका मालकाच्या. तुमच्या आशीर्वादाने. सुमित आलं का? नाही सुमित नाही आला. तुम्ही काय येऊन देत नाही आणि काय कामाला होतं? सुमितला काय सुमितला साईडवरती काम आहे. व्यवस्थित ही 1 नंबर आहे. जुनं कोरेगाव आठवते मला. आहे ना. जुनं कोरे आहे का? जुनं कोरेगाव असं होतं मैदान पहिलं त्या काळी पूर्वी त्याचंही मैदान. काय रानातला ही 1 नंबर रान सगळ्यात. बैलांना पळा 1 नंबर. एक सगळीकडे 1 नंबर सगळं काम ओके चाललं.
चांगलं आहे. मैदान अशी व्हावी काळाची गरज आहे. पैशाकडे कोण बघतंय पण बघ पैसे अफाट त्या माणसांनी खर्च केलाय पण ही पब्लिक आणि ही गाड्या पाळणारा शिस्त ही काय बघा शिस्त हा ते आदर्श घेण्यासारखं आहे. आदर्श डबल आदर्श घेण्यासारखा आहे. एक नाही 10 वेळा आदर्श घ्या. हो कॉलेजला आहे हो सावड्याला सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमाला आहे. लास्ट इयर आहे. 6वं सेमिस्टर आता चालू आहे. डिप्लोमाला हो, आहे डिप्लोमा. आणि हो सेम क्लासला सेम आहे. सेम आहे. हां सोबत. मग आज काय सुट्टी आहे? आज सुट्टी आहे. क्लास टेस्ट झाली 2-4 दिवसापूर्वी. हां त्यामुळे आता जरा लेक्चर कमी आहेत आणि मॉनिटरिंगचं काम चालू आहे कॉलेजचं. त्यामुळे लेक्चर नव्हते. आज 3च हाफ डे ना शनिवार आज. गाव कोणतं? गाव दापोली दाभेळ. शिकायला सावड्याला असतं. कोकणातून आला. कोकणाचं हे कितवं मैदान आहे तुमचं? पहिलंच. पहिलं तुम्ही येणार म्हणून तुम्हाला खास फोन केला. झाडगे साहेब येणार म्हणून जायचं. जवळ पण होतं थोडं हां त्यासाठी म्हणून जायचं. जायचं हां एस टीने चालू. एस टी ना आला. ST ने. मग आता लवकर निघायला लागेल तुम्हाला. फायनल काय लवकर होत नाही. हां मग हा हो. अंधाराच्या आत घरी पोचा. हो. राजू शेठ जवळकर यांचा हरण्या. तुम्ही सुट्टी केलेली गाडी बसली का त्याला? वैभव शेठ मोठे यांचा महबूब आणि एक्काची गाडी. सुट्टी चांगली झाली. चांगली झाली. नमस्कार. आज पायरा मोठा केला बावऱ्याचा गुरुचा. बऱ्याच दिवसापासून चाललं होतं. 2-3 मैदान हाणू हा झालं. कडे नाही का? नाही आपणच्या नाव आणतो आनंद आपाच्या नाव. तुमच्या नाव नाही? नाही आनंद आपाच्या नाव आणतो. त्यांच्या एरियात आली म्हणून. मला बंदीत बघितलेलं. हो बघितलेलं की. कुठं बघितलेलं? तांबव्यात बघितलेलं. तांबवे गावात आमच्या. तांबेत. हो जावेदबाईंची मुलाखत घ्यायला आले त्यावेळी. हा त्यावेळी पाहिलेलं तुम्हाला बंदीत असताना. तुमची मुलाखत अजून ते आहे चांगले गाजलेली मुलाखत आहे. एकच आहे जावेदबाईंची मुलाखत एकच आहे. एकच ती आहे, ते बंदीत. एक नंबर मुलाखत झालेली. तुमच्या गावच्या? हो आमच्या गावची. जेवण ड्रायव्हर सुंदर आला सुंदर तावण आला. बबलू ड्रायव्हर आहे. दिसला काय? दिसला की फौजी बोला. आता रिटायर झाले पुढं काय? पुढं उद्योगधंदा काहीतरी करायचा. मालक बनून राहायचं. मालक बनायचा? नोकर नाही. चाकरी नाही राहायचं. चाकरी नाही. मग तुम्हाला नोकरी करता येणार नाही? मग नोकरी करायची नाही आपल्याला. नाही तिथं केली नसती. तिथं काय प्रॉब्लेम. बापू नमस्कार. किती गाडी आहेत आज? सगळी आणली. मामाचा एरिया आहे म्हणून असं काय नाही. नाही ना? विरोधी पक्षाचा एरिया आपला आहे ना? सगळी आणायची. आदई पनवेल बिरजा आटी लायवर यांचा. पलीकडे शारदा पाटील पुणे यांचा लक्ष. सर्जेची गाडी फाजीलची गाडी. ड्रायव्हर आहे तर विठ्ठल ड्रायव्हर. सातारा एक्सप्रेस बलमा अक्षय मोरे गोडवली यांचा. मागणाला बकासूर. एक नंबरच्या रेस मधली गाडी. हे फाजील तुमच्या घरचा? घरच्या गायचा. घरच्या गायचा? तुमच्या घरी गाय आहे त्याची? भाव आहे आता छोटा. आता लागलाय फेर काढायला. लागला. चांगला पळतोय तो सुद्धा. कुठल्या बैलाची पैदास आहे? आपला घरचा फाजील म्हणून एक मोठा बैल आहे. बेळगावला घेतलाय आपण. त्याचीच पैदास आहे आणि आता परत आणि घेतलाय आपण माग. बरेच जण बऱ्याच बैलाचे नाव घेत होते. नाही फाजील हे आपल्या 4थ्या पिढीत फाजील नाव ही घरात असते आपल्या बैलाच. ही 4थी पिढी आहे 4थ्या पिढीत. फाजील ह्याच्या नावाचा अगोदर बैल. 3 फाजील झाले. गणेश पाटील सागाव मालकांचं नाव आहे. त्यांचे पाहुणे आहेत रिलेटिव्ह आहेत. आपण सगळं बघत होतो. छोटा गेल्या वर्षी ह्या अड्ड्यात गट पास केलेला. सिमीला 1 नंबर गाडीने केला. त्या गाडीतून मार खाला. सुंदर अशी गाडी पळाली. उजवीला पळाला या बैलगाडी क्षेत्राची आणबान शान बक्कासूर पळाला सुजगाव मुळशीकरांचा. आणि त्यांच्या बरोबर अक्षय शिवाजी बोडली सातारा. राजू पाटील वादेगावकरांचं हरिण. परवा पळाला सुंदर गाडी शेरीकडे पात्र केली. गाडी कशी पळाली काय कसं काय नियोजन?
गाडी गटाला थोडी मापातच पळती मी कायमच थोडा गट सेमी फायनल थोडी वाढ पळून आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत नेती बाकी काय नाही. यशाच्या शिखरापर्यंत नेते. पहिलवान आज किती गाड्या पळाल्या दैवतच्या नावाने? आज दैवतरावच्या माझ्या नावा गाड्या पळाल्या. तर एक ही लोणावळ्यातले आमचे मित्र आहे त्यांचा बैल येतो हरण्या म्हणून ती एक पळाली. नंतर फाजीलरावची पळाली. त्याच्यानंतर मग टेस्टरची पळाली ती आमचे मित्र रणजित सरांच्या नावा पळाली. आणि एक 3 पावत्या आमच्या कडने निघल्यामुळं आम्ही हाणल्या नाही. आणि एक शिवाजी पाटीलची तेजाची गाडी ती एक राहिली म्हणजे आपल्या नियोजनातलीच राहिली. म्हणजे आता दैवतच्या नियोजनातले 4 बैल गटपास आहेत. दैवतच्या नियोजनात आज 4 गाड्या राहिल्यात. म्हणजे सगळ्यांचंच कसं असतं दैवत आहे पण बाकी पण पोरं जी कष्ट घेतात कार्यकर्ते दैवतच्या मागची किंवा आम्ही बी असतो सगळा ग्रुप आहे मोठा. आणि राजाची गाडी आहे पहिलवानची आमच्या तर ती 29 मध्ये आता खाली गेली आहे पळायला. पण आहे यश कुठलं तरी नक्की आहे असं काय नाही. आता हरजित तर असतेच पुढं बी पण चांगली फाजीलची आणि सर्जाची गाडी चांगली पळाली. विठ्ठल ड्रायव्हरनी गाडी आणली म्हणजे आहे ती. आणि मालकाने बी त्या पटीत जास्त उराळून नाही जायला लागत. मापात खेळ रोज आहे. हरजित तर होत असती. मालकांनी बी थोडं कुठला बी मालक असू द्या कारण का आज एकाचा पळतो गेल्या वर्षी तर नाव नाही घेत. किती बैलांची हवा होती ती बैल आज एक बी नाही. एक पण नाही. आज समजा आता ही फाजील बिजील उमदीतली ही वासरू आहे हा बैल नाही फाजील ही खोंड आहे. ठीक आहे ना काळा असतो 1-2 वर्ष कोणाचा बी पण त्यावेळेस जे नाकार दिलेला असतात लोकांनी ते अगदी इथं मनात राहिलेलं असतात. तसं नाही झालं पाहिजे. ठीक आहे हरजितीच्या हिशोबाने खेळावा किंवा एखाद्याचा कमी पडतो म्हणून त्याला अपमानित बी नाही करावं. नाही मोठ्या मैदानात देता आलं त्याच्या भागातल्या एखाद्या मैदानात बैल द्यावं. मी दैवतला कायम सांगितलेलं आहे दैवत कुणाच्याच बैलाची किंमत नाही करायची आणि कुठल्याच माणसाला कमी नाही लागायची. त्याचा कधी पळेल कोणच सांगू शकत नाही कारण का काय असतं हा खेळ आहे हो. कड आली काय झालं पुढं काय एकमेकाला रोजगार लागते द्यायचा म्हटलो बैल आपल्या जवळच्या लोकांना ना 100% द्या. मोठ्या नियोजनात आपण नियोजन करायचं. आपण खेळाडू आहे आणि मोठे खेळाडू आहे. आपण काय अभिमानाने सांगेन आपण लय मोठे खेळाडू आहे पण बारक्या खेळाडूला बी नाराज नाही करायचा. मापातल्या मैदानात त्याला बैल द्यायचा. काही भाऊ काय त्याला आपल्याला काय हार झाली तर काय बांधून ठेवणार आहेत का येऊन देणार नाही का घरी. शेठ काय पसंत पडे ना काय किती गाड्या आणल्या? एकच आणले कोणती हो? सरदारचे काय झालं मार्ग किती वेळा शेमीत होती? 24 गटात 24. तुपांचं काय झालं? पण वाढलं ना मग कधी हो झाले आता वर्ष झालं पहिल तुपांनी बंदीत खूप नाव केलं होतं. बेंजोडचा बादशाच होता त्याचा नादच नाही करायचा आणि कमी वयात मोठ्या शर्यती केल्या. पहिलवान गटपास आहेत 14 मध्ये. अंबरनाथचा राजा झाला त्या दावणीचा आहे ना. आणि आता वाटेगाव मध्ये अंबरनाथची आठवण राजाची आठवण करून देतोय. पहिलवानची खरेदी कुठली हो? वाळव्याची खरेदी पुन्हा वकिलाबांची किती किती 7 लाख घेतलं होतं आदत मध्ये. तुम्ही आता कुठलं? वाटेगाव. मी आलो होतो वाटेगावला माहिती आहे का? आला होता माहिती आहे की मला. तेव्हा ह्यो होता का? होता की बादशाह होता ह्यो होता ना तेव्हा तुम्ही मला माघारी पाठवलं होतं. व्हिडिओ बनवायसाठी आलो तुम्ही बंदीत माहित आहे का? माघारी पाठवलं बंदीत होता का नाही? तुम्ही आला होता बंदीत तुम्ही बराबर शेअरवर कोणतरी चढलं होतं आणि तेव्हा हे जी मुलाखत घ्यायला आलो होतो तुमच्या दावणीची तेव्हा मला दिली नव्हती. तेव्हा नव्हता पहिलवान पण 2-3 वासरं होती पण त्याला आठवतंय. 22 मध्ये गटपास
सुंदर. वादळ गटपास दुसऱ्या गटात. आटीलगडा होता हेच ना. 12 मध्ये गटपास. कोण आहे हो? चंदर चंद्या कुठला? झरेच आहे. 19 मध्ये गटपास. 19 मध्ये कुठला? नरसिंहपूरचा. 2 गाड्या सामान दिले त्या 19व्या याचा. सरच्या गटपास. कॅमेरा नाही नाही. सोने पहिल्या गटात गटपास. नारळ तूच फोडला. ती बैल तुझ्याकडे असतो? आपल्याकडेच सांभाळायला. आणि नियोजन कोणी केलं? दैवत शेठ शिवाजी पाटील त्याने केलं. शेटनं स्वतःने केलेलं, पण ते दैवत शेठचं सगळं बाकीचं आहे ना. 22-11 फिस्टन गटपास. 22-11 कॉकटेल गटपास. किती वेळा गटात होता? 15 गटपास झाला ना. वडकीची किती बैल आली? आलेत भरपूर. आलेत ना. 3-4 आलेत. तुमची मुलगी बघते ना आपले व्हिडिओ? पोरग बघते ना. बघितलं आमचे फॅन. मग किती लहान मुलं आहेत बघा. किती वय आहे? 8 वर्षाचे. 8 वर्षाचे आहे. आपण चॅनल खोलला तेव्हा असं जजमेंट होतं की 10 वर्षाची पण बघतील, पण यांचे अजून 2 वर्ष कमीच आहे. सरपंच गटपास. शंभू गटपास. उमरत शंकर गटपास 23 मध्ये. आणि 6 जय मला प्रसन्न स्वामिनी अतुल इंदेकर पालिको. कळंबीचा शंभू लागला आणि रायफल लागला. नमस्कार. आपण पैरा केलेली गाडी होती पहिले पैरा तुम्हीच करून दिलेला. त्या दिवशी आमचा विषय पण झाला की आपला एकटा पळणार आहे आपल्यामध्ये. हा पैरा बोललो आपल्या किल्लार गाववाल्यांनी करून दिलेला. आता कुठल्या सेमीत आहे? आता पैरा दुसऱ्या 5व्या सेमीत आहे. 3 नंबर तास. 3 नंबर तास तर चांगला आहे. कोण आहे मोठी गाडी? कुठली मोठी गाडी? आता सगळ्यात मोठ्या गाड्या आहेत. ताची आहे, बकासूर आहे, बलमा आहे, ठाकूर आहे आणि पिस्टन आणि कॉकटेल पण आहे. मोठ्यात खेळायची मजा वेगळी. माझं म्हणणं आहे कुस्ती खेळायची तर पहिल्यांदा सोबत खेळायची. धन्यवाद. चला थँक्यू. अमोल पैलवान तुमची गाडी लागली का? लागली. फायनलला पोचला की तुम्ही? कोणते आहे ते? सर्जन हरणे. त्यातलं तुमचं कोणतं? सर्जा. आता लक्षाच्या बाजूला बांधा असतो. मोठ्या लक्षाचे मालक आहेत अमोल पैलवान. फायनल एक गाडी गेली. एकच गाडी आहे ना? गेली फायनल. आता कुठली गाडी बसेल सांगा? आता कुठली सेमीला बाकासूर बलमा बसेल आहे ना. बलमा आणि बाकासूर बसेल. पिस्टन पण आहे 100%. सेमीला टाच आहेत की. ह्या मैदानाचं सेमी म्हणजे बारक्या मैदानाचा फायनल आहे. हो तेवढं आहे. सगळ्या गाड्या टाच आहेत. होय. राजाने हरण्या बसू शकतो. हो. ते झालं नाही अजून सेमी? नाही झाला ना. काय 81 रायफलने गाडी मारली. काय नाही किती क्वार्टर लावले तर बंद केले का? चालू आहे.
सुंदर आहे ना सुंदर गेला सुटतोय बाकासरची गाडी सुटली फायनलला कुठली गाडी लागली की नाही रायफल लागली अजून कुठली लागली तेवढीच एक लागली तुमची एकच लागली दोन बॅनर आहे चहा किती खपला हो किती कितल्या खपला दोन खपल्या शेवट करायला आलाय आमच्याकडे हो शेवट गाड येणं बी झालाय काय तर आहे का हाय का तर त्यात नाही काय जर आहे त्याच्यात कुठं आहे ना की बाहेर पावडर द्या आम्हाला आमच्या माणसांनी पावडर द्या पावडर द्या म्हणजे पावडर खाऊन वरण चहा गार आहे काय गरम आहे गरम आहे गरम नक्की हो नक्की ते बंद करा चांगला बस ते किटलीची अवस्था बघून माणसांचं मन होय नाही त्यातून साखर चहा पिऊन बघा कसं पोते ऊन यायचं येईल ना का अजिबात गार आहे एकदम गार आहे पण चहा कसा किती 3:30 झालं है ना थंड झाला चहा जरा गरम चहा भारी आहे तुम्हाला चहा एक नंबर आहे चहा सोडला साखर गरम पाहिजे फक्त गरम पाहिजे होता गार झाला झालाय बस चालतंय चला असं खाय गार आहे म्हणून डिस्काउंट आहे डिस्काउंट दिला की चला काय द्याल फ्री देत साखर खायची पावडर वाईज घ्यायची आणि वरून पाणी प्यायचं झाला चहा तयार झाला चहा शिक्षण किती झालंय 12वी झाली माझी झाले ना डिग्र्या काढून घेतल्या पाहिजे त्या नाही माझ बघा कसा विषय मध्ये का आता माझे 4 व्हीलर 3 व्हीलर आहे दोन आहे माझ्या दोन आहेत दोन आहेत ते दोन आहेत आणि सकाळी मी आलो एक ट्रिप मारली आणि पुन्हा भास्कर गाडी पंपात लावली आणि मी इकडे आलो ट्रिप मारून काय केलं हा माझ्यावर आला इकडे कशाची मारली माराची हो रोजन दास तुम्हाला ओळखलं किल्लार गाव हा तुम्ही तर आम्हाला किल्लारचा नाद लावला दुसरं कुणी नाही ना इथला आहे आम्ही कितवीत आहे आम्ही 12वीला राहिलो 12वीत आहे मग अभ्यास करायला सोडून इकडे काय आता एक दिवस पेपर रोज आहे मैदान रोज आहे पेपर रोज आहे पण आता पेपर चालवायचं ना आहे ना अभ्यास करायला सगळं करून आलो काय केलं अरे पण पेपर किती झालं पेपर अजून नाही 21 तारखेला 21 ला येतं ना आज किती तारीख 17 4 दिवस आहेत की त्यातला 1 दिवस घालवला आहे ना 2% कमी होणार तुमची नाही भरून काय आनंदासाठी शेवट काय आर्ट साईडला आहे तुम्ही नाही सायन्स वाला नाही नाद लागलाय सायन्स पासून पाक सगळ्यांनी नाद आहे आता निंबाळकर सरांकर वर्ण घ्या की तुम्ही सगळे धंद्याला लागले ते तुम्हाला धंदा कराय कशाला आला ए नको काय जा इथं गरीब आहे ती सगळी सकाळपासून ब्लॉग करते जायला म्हणलं ब्लॉग पण करते तुम्ही ओळखलं तुम्ही काय एवढं कॅमेरा समोर येत नाही तुमचा व्हिडिओ आवर्जून बघता ना सगळ्यात आवडलेला व्हिडिओ कुठला ती आपण ही घेतलं नाही अण्णांची ती 3 वळू हा सतीश अण्णा सतीश अण्णा होणराव लयच अभ्यास केलायस की नाही किल्लार मध्ये अभ्यास केला आहे ना भाज्या पण आवडला ती परत जत मध्ये आता तुम्ही जत्रेला गेलता भाज्याचा वडील दावला तुम्ही बरे हे पोराने लय डीप मध्ये अभ्यास केलाय बरं का तुमचं ते सांगणं पण अभ्यास पूर्ण असते मी मागं घेऊन व्यवस्थित बघतो ती व्हिडिओ आहे ना काय असते तुम्ही काय सांगतो किल्लारची माहिती पैदास कशी केली पाहिजे आहे ना शाळेची व्हिडिओ बघितली का नोटिफिकेशन पडले बघितले ना पोरांची तू कितवीत आहे 11वी
आणि तू 8वी. मोठा झालाच रे 8वी. हा? नको. आठवी 9वी 10वी 11वी 12वीतली पोर आहेत काशेगावचे. याच गावातले आहेत आणि आपले सबस्क्रायबर. मला त्यांच्या व्हिडिओचं एक वैशिष्ट्य वाटतं. हे काय सांगतात? कधी व्हिडिओ उल्लेखच नाही. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कधीही नाही. तरी लाखाच्या वर सबस्क्राईब 1 लाखाच्या वर. आणि मला तर वाटतं बरं का मराठी चॅनल असा एकमेव असेल 1 लाख सबस्क्राईब झालेला की तो कधी सबस्क्राईब करा असं म्हणत नाही. कारण प्रत्येकाचा व्हिडिओ चालू केला तर पहिल्यांदा ती येतो सबस्क्राईब करा, घंटी दाबा, ती. पण तुमच्या व्हिडिओत मी आज बातूर बघतोय पण कधी नाही. कारण काय माहिती आहे का त्याचं कारण ह्या नादासाठी ना जबरदस्ती करून काय होणार नाही. उत्स्फूर्त जो येईल का नाही तोच काहीतरी करू ना. म्हणजे समजा तुम्ही स्वतःहून आला नाही म्हणजे तुम्ही काहीतरी करणार. तुम्ही जर असं जबरदस्तीनं घेऊन आला ना काय पळून जाणार. शाळेतली मुलं आहेत आपले सबस्क्रायबर आहेत काशेगावचे आहेत तिथलेच आहेत. फायनलच्या गाड्या खाली आलेत. रायफल आणि शंभू ड्रायव्हर आहे विशाल ड्रायव्हर. बारीक फायनलला गाडी बसवली. हो बसवली आणि चांगल्या गाड्या मारल्या. हो चांगल्या गाड्या सागर शेठ या. कोण होतं पहिलं? नंतर राजा आणि रायफल आपला. रायफल आणि नियोजनात सागर मधले पण आहे. दोन्ही बैलाचं नियोजन असतंय आहे ना. लवकरच ती पूर्व दिशा सागर मधले कारण पळायचं कुणासंग पळायचं त्याच्याकडे असतंय. पण आहे ना सागर आती तटीची म्हणजे घासागीची जे असते ना म्हणजे शेमी बारीक कायम सरळ जातो. अनुभवच तेवढा अनुभव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माझी गॅरंटी होती की कडतनं जरी गाडी लागली तर गाडी आपली 100 लागणार. कारण की निम्यापासून आमची बैल दोन्ही पुढची आहे ती पुढच्या पल्ल्याची. आणि जर एक कमी जरी चालली गाडी तर निम्यानं पुढे लावणार मी 100 लावणार. मला गॅरंटी होती 100. आता पण कडन आहे ना. हो कडला काय अडचण नाही आपल्याला. काय अडचण नाही. काय नाही. विजय मधले सरदार आप्पासाहेब काळे बघ. नाशिकचा गुरु आणि आबांचा बावऱ्या फायनल आले. चोळा ड्रायव्हर आहेत कडच. विजय मधल्यांचं नियोजन म्हणजे शांतीत क्रांती आहे सगळे. कारवा करून काय करायचं वाईट कोणाला बोलायला नीतिमत्ता साफ पाहिजे. बाकी काय नाही. सगळं माहिती तुम्हाला सांगितलं ना नीतिमत्ता असली साफ की काय सगळं होणार. गुलाल झाला ना तुमच्या आशीर्वाद नाही. तुमचा शब्द खरा ठरतो आहे ना. पण मोठं मैदान असलं की नाही जे काय असेल ते खरं बोलतात आहे ना. मोठ्या मैदानात तुम्हाला गुलाल असतो बरं का. मी माझं आहे लक्ष मोठं मैदान तेवढं आहे ना. मोठं मैदानात आहे तर. आणि तुम्ही एकदा सांगून गेले ना होणार गुलाल तर होतो जा. नाही तर नाहीच बोलताना हात राहत. तुमच्या नाही दोन्ही बैल टॉप आहेत. हो टॉपच आहेत आणि एकदम जातीतले बैल. खिलार जातीशिवाय आपण हातच टाकत नाही. बावरा घेतला फक्त पहिला बावरा तसा होता म्हणून ते आठवण म्हणून आपला एक तो घेऊन ठेवला. खिलार शिवाय आपण नाही खिलारशिवाय घेत नाही. मोठ्या मैदानात आले आणि जेवढ्या अपेक्षा होत्या त्याच्याकडून त्या पूर्ण पूर्ण केल्या त्याने. आज काही ठेवलंच नाही. उद्यापासून नाद बंद झाला तरी चालेल. नाही ना बैल मालकासाठी पळतात हे आहे की नाही. जे कळतंय पण त्याला पळायचंय करायचंय. आता सुद्धा बरं का आता सुद्धा तुमची गाडी 1-2च्या रेस मधली आता कारण तुम्हाला आजूबाजूच्या म्हणजे दोन्ही बाजूच्या गाड्या टाच आहेत त्या आणि तुमची गाडी कैची ते त्यामुळे स्पीड लागणार का तर 100% लागणार आहे. आणि गाडी ठाम पळते ना ढकली नाही. ड्रायव्हरला हाणायला बी एकदम म्हणजे खालूनच आणायला लागतं. आणि त्यामुळं 1-2 मध्ये बसणार का तर बसायलाच पाहिजे कारण ड्रायव्हर पण विशाल ड्रायव्हर आहे. नाही ते म्हणजे घरातले गतच आहे आपलं. बैलांचे पैरे बिरे सगळे तेच बघतात. विशाल आणि बबलू ड्रायव्हर त्यांनी सांगायचं आणि तो बैल घालायचा. विशाल ड्रायव्हर आम्हाला बी द्या की 2 मिनिटं. तुमची बसता का ऐका नाही बाकी काय
तुमच्या गाडीला स्पीड लागलंय आणि आता सुद्धा काय नाही 1-2 मध्ये उतरल असं गाडी आहे. बघूया की आता काय बघू नाही बघायचंच आहे आपल्याला. सकाळी म्हणला एक पण नाही गाडी आपल्याकडे. आता हे अचानक म्हणली ती हाना गाडी अचानक असतं काय पायरच तुम्ही केलाय. हे खरं सांगायचं अचानक कुठे एवढं परफेक्ट नियोजनाविषयी आहे का नाही सायलेंट किलर लय आहे म्हणून सकाळीच आम्ही बांधून घेतलाय 3 मैदान. पहिलं कुठलं येरोळ्याचा हरण्या हा ते उत्तम भाऊंचा सर्जा. कुठला सर्जा? उत्तम भाऊंचा आहे का सर्जा वाटेगाव. इथं कॉकटेल फिस्टनची गाडी आली. गर्दी लय बक्कासूरची बलमाची गाडी. वादळ पाटील ड्रायव्हर सरदार कडनं गाडी आहे. वादळ कडनं पळणार. श्री भोलापासाहेब बाबूसाहेब वाडे उमेश हरपळे आणि सचिन शेठ चव्हाण वाई या गाडीचा प्रथम क्रमांक करा. सुंदर अशी गाडी पळाली. अमित शेठ वाडळे, सुमित शेठ वाडळे वाघोली, उमेश शेठ हरपळे फुलसुंगी आणि अधिक शेठ कलमीकरांचा शंभू पळाला आणि त्यांच्यासोबत सचिन शेठ चव्हाण वाईकरांची रायफल पळाली. 81 सुंदर गाडी पळवली. महाराष्ट्र विशाल ड्रायव्हर येवलेवाडीकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांच्या चर्चाचे